तन्वी इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून सुद्धा दिसत होती आणि ग्रुप चालवतानाही दिसत होती. तर तुला काय वाटतं की इंडिव्हिज्युअल म्हणून तन्वी चांगली होती की ग्रुपसोबत खेळणारी चांगली होती? गेमचे टप्पे होते जिथे स्टार्टिंगला आम्ही ओळख निर्माण करायला सुरुवात केली. त्यानंतर गेम समजला, इंडिव्हिज्युअल खेळायला लागलो. एका टप्प्यात समजलं की मेजॉरिटी गेम चालू आहे तर ग्रुप बनवायला लागणार आहे. त्यामुळे दीपालीताईंनी ग्रुप फॉर्म केला. तो ग्रुप आम्ही पुढे चालवत गेलो. त्या ग्रुपचं रूपांतर नात्यामध्ये झालं. एक फॅमिली बनली चांगली. त्या फॅमिलीचे डिसिजन्स चांगले होते, मतं स्ट्रॉंग होती. त्यामुळे आम्ही पुढपर्यंतचा प्रवास केला आणि शेवटी तोच ग्रुप, तेच नातं स्टेजपर्यंत गेलं. बरेच जण ना तन्वी फेक आहे आणि आता ट्रॉफी मिळून सुद्धाही हे बोलत होते. मला माहिती आहे की तू याबद्दल खूप बोलली आहेस, पण काय उत्तर देशील? आता लोकांचा पर्स्पेक्टिव्ह मी चेंज नाही करू शकत. जर लोकांना मी खोटारडी वाटते तर ठीक आहे, मी खोटारडी आहे. लोकांना मी जर फेक वाटते तर हो, मी फेक आहे. लोकांना जर मी डिझर्विंग विनर वाटत नाही आहे तर हो, मी डिझर्विंग विनर नाही आहे. पण आणि मला याच्यावरती काही सांगायचं सुद्धा नाही आहे की हो मी डिझर्विंग आहे, मी नाही आहे खोटारडी, मी फेक नाही आहे. कारण मी माझी एनर्जी वेस्ट करते दिवसेंदिवस असं मला वाटतं आहे. कारण त्यांनी जर ठरवलंच आहे की मी फेक, खोटारडी आणि डिझर्विंग विनर नाही आहे तर पॉईंटच नाही आहे सांगून की असं नाही आहे वगैरे. सो त्यांची मतं आहेत, त्यांची मी रिस्पेक्ट करते की त्यांना त्यांची मतं आहेत आणि छान मतं आहेत त्यांची. अशीच मतं ठेवा. आणि बिग बॉस संपलं आहे आता आणि सीझन संपला आहे, विनर पण मिळाला आहे. सो बाहेरचा बिग बॉस पण लवकरात लवकर थांबू दे आता. नक्कीच. तर तन्वी, तुला जाता जाता त्या प्रेक्षकांना काय सांगायचं आहे ज्यांनी तुझ्यावरती खूप प्रेम दिलं आहे आणि 100 दिवसाचा प्रवास पूर्ण करून तू ट्रॉफी जिंकली आहेस, पण कुठली खंत राहिली आहे का मनात? मला वाटतं ज्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे मी आज ट्रॉफी घेऊन बाहेर पडली आहे. आणि खंत याची व्यक्त करते की ज्यांनी मला प्रेम नाही दिलं आहे, ज्यांनी माझा राग केला आहे, खंत ही वाटते की त्यांच्या मनामध्ये मी घर नाही करू शकले तयार. त्यामुळे ते माझा राग करतायत. आय होप मी लवकरात लवकर त्यांच्या मनामध्ये घर तयार करेन आणि त्यांचा राग प्रेमामध्ये कन्वर्ट करेन. थँक्यू सो मच.